आज आहे संडे आणि जसं मी बोलले काल माझ्या मैत्रिणीचा बेस्ट फ्रेंडचा बर्थडे होता, तर तिच्यासाठी आज मी ही चिकन थाळी बनवली आहे. त्याच्यामध्ये मी बनवलं आहे चिकन रस्सा, चिकन 65 पोळ्या जे माझ्या कुकनी बनवून गेलेली, आणि हे पुलाव, चिकन पुलाव क्विकली बनतो, कुकर पुलाव. सो अशा प्रकारे मी ही थाळी बनवली आहे तिच्यासाठी. सो युजली काय होतं म्हणजे अभि आणि आई नाही खाल्ल्यामुळे मी एकटीसाठी कधी बनवत नाही, बनवले तरी फार क्विक आणि घाईघाईमध्ये बनवते. आज जस्ट बिकॉज तिच्यासाठी बनवायचं होतं तर मी हे स्पेशल 3 आयटम चिकनचे बनवले आहेत. कमेंटमध्येच नक्की सांगा इज इट टेम्पटिंग, कसे वाटत आहे, आणि तिला विचारते मी कसं बनलं आहे. तर आता नक्की आता आम्ही खायला बसतो. हा मॅडमचा बड्डे आहे आणि त्या बड्डेची खातिरदारी ते करायच लागणार आहे. स्पेशल फील तर नाही करू शकत बट थोडेफार खर्च तर करी सकता है ना. है थोड़ा तरी खर्च करू शकता राईट. क्या तो कसं 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 प्रेम जतवायचं बायकांना, जेवढं करावं तेवढं कमी आहे. सो आता आम्ही चाललोय सॅलॉनमध्ये. सो जशी मी बोलले की दरवर्षी म्हणजे हा म्हणतोय की जसं खर्च केले पाहिजे अँड ऑल, बट मला तरी असं वाटते की जे आता हे पोस्टपार्टममध्ये जे मी स्वतःच्याकडे लक्ष नाही दिलं, लाईक माझे हेअर अँड ऑल, बाकी सगळ्या गोष्टी तशा पण होतात, पण मी म्हटले की या वर्षी माझा बर्थडे इज मोर अबाउट सेल्फ केअर. सो सुरुवात करते मी माझ्या हेअरपासून. ऑब्वियसली पोस्टमार्टम नंतर म्हणजे बिहूनंतर भरपूर हेअरफॉल झाला, त्यानंतर आम्ही स्विमिंगमुळे आणखी केस असे फ्रीझी झाले, तर मला असं वाटलं की माझ्या हेअरला काहीतरी मी आज ट्रीटमेंट द्यावं किंवा कुठला तरी हेअर स्पा करावं. तर मी सुरुवात करते आहे पहिला फटका अभिला, दॅट इज दी हेअर जे पण आहे. मी चालले आहे आता लॅक्मी सलॉन, ॲमेनॉरा मॉल. तर बघूया आता काय काय करता येईल. तर मॉल चाललं म्हटल्यावर तर शॉपिंग तर होणार, तर तो एक दुसरा फटका आहे. जे पण आहे ते आता त्यांनी बोललं आहे, तुम्ही बघत राहा काय काय होतं. शॉपिंग संपतच नाही. अरे यार झालंय माझा, नकोय मग. 2 तास झाले आम्हाला हेअरकट साठी आलो आणि इकडे शॉपिंगलाच लागलो. बताव कशी हालत झाली बघा, कसा दिसतोय मी एकदम भयंकर. हे बघा बॅगा घेऊन चाललोय, तरी एकच बॅग आहे माझी, लॅपटॉप बॅग घेऊन फिरतो तेव्हापासून. आम्ही मॉलमध्ये निघालोय. आमचं मॉल आणि घरचं डिस्टन्स फक्त 4 किलोमीटर आहे आणि आम्हाला लिटरली 45 मिनिट्स लागते घरी पोहोचायला. इतकं ट्रॅफिक म्हणजे पावसात आणि पुणे पुण्यामुळे नाही बट क्राऊड खूप झालाय. म्हणजे आय वोंट से की पुण्याचं काय प्रॉब्लेम, पुणे वॉज लाईक मच बेटर. आधी जेव्हा जर तुम्ही बघितलं असेल पुणे 10 वर्षापूर्वी, जेव्हा मी 2014 मध्ये आलेलो, 12 वर्षापूर्वी, तेव्हा एवढा क्राऊड नव्हता. आता खूप खूप जास्त क्राऊड झालेला आहे पुण्यामध्ये. सो तेच आता बिहू घरी आहे, आम्ही आम्हाला लवकर घरी जायचं आहे. पण ते ट्रॅफिक काही करू शकत हार्डली 4 किलोमीटर 3.5 किलोमीटरच दाखवलं तुम्हाला. हार्डली आम्हाला जर ट्रॅफिक नसेल तर आम्ही मॉल पासून ते आमचं घर आम्ही 10 मिनिटात घरी पोहोचतो. मॅडमला हेअरकट करायचा होता आणि आमची मॅडम नुसती शॉपिंग करून आलेली आहे. हेअरकट पण काय त्यांनी बोलवलंच नाही आपल्याला. हो, तिने बुक केलेलं खराडीचं आणि आम्ही गेलो मगरपट्टा साईडला. सगळी मॅडमची चूक आहे. खुशी 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 तो देखो रहा नहीं जाता. गाइस गुड मॉर्निंग. आज अक्षूचा बर्थडे आहे, तर तिच्यासाठी मी काही फ्लावर्स ऑर्डर केलेत. होपफुली ते 10-10:30 पर्यंत पोचले पाहिजे. केक ऑलरेडी घरीच आहे, सो तो आम्ही आज कट करू. पुण्यामध्ये भयंकर पाऊस आहे आणि रेड अलर्ट दिला आहे. माझा तर प्लॅन होता तिला लोणावळा घेऊन जाऊन वी वॉन्ट टू एक्सप्लोर सम कॅफेज आणि लंचसाठी पण बाहेर जायचं होतं. बट लेट्स सी, आता मोस्ट प्रोबॅबली पुण्यामध्येच कुठेतरी चांगली प्लेस शोधून लंचला जाऊ आम्ही. आणि बघत राहा, तिच्यासाठी काहीतरी सरप्राईज प्लॅन करायचं होतं बट अनफॉर्च्युनेटली पावसामुळे सगळं वाट लागली. बट या चला आता मी तुम्हाला भेटतो घरी.
हे बघा, थँक्यू. हॅपी बर्थडे. झालं माझा अवतार बघ. आज बर्थडे आहे आणि मॅडमला अनॉनिमस गिफ्ट पाठवलेलं या आहे. वयात या वयात लग्न झालंय बघा. माझं. रोजेस, रेड रोजेस. रेड रोजेस. ते पण मी पण रेड रोजेस नाही दिले. टियारा, मुलगी आहे. टियारा आहे म्हणजे मुलगी आहे, ऑब्विस आहे. परत हा स्पॉन्ज बॉबचा ग्रीटिंग कार्ड. लिपस्टिक दिस इज द चीजियस्ट कार्ड आय कुड गेट. ज्याने पण पाठवलं थँक्यू. पाठवलंय म्हणाली थँक्यू. कारण लिपस्टिक आणि हे स्किन केअर मला खूप गरजेचं आहे. काहीतरी इथे तरी नोट ठेवायला पाहिजे होतं. फ्रॉम इकडे मला असं हे होतंय, तुला काय होतं, तुझे रोजेस आहेत ना. गिफ्ट पाठवणारी व्यक्ती कोणी नाही अननोन नसून ती मयुरी होती. आम्हाला वाटलं की नाही, मला थोडं गेस केलेलं. कोणीतरी लिपस्टिक secret, लिपस्टिक बघून मला लक्षात आलं, कारण मी नेहमी तिथे लिपस्टिक बॉरो करते, तर त्याच्यावर मला लक्षात आलं लगेच ही मयुरीच आहे. ठीक तर आहे, आता थँक्यू सो मच. मला मस्त असा कॉन्टेंट मिळालेला. माझ्या बायकोच्या बर्थडेला कोणी गिफ्ट पाठवलं, कोण हे इतने वेल विशर्स. तर फायनली सगळा प्लॅन फिसकटल्यानंतर आम्ही घरच्या घरीच सेलिब्रेट करतोय. दिवसभर पाऊस पडलेला आहे. अक्षुने फक्त हेअरकट केलेला आहे, बस. बाकी काहीच पॉसिबल झालं नाही आजच्या दिवशी. ठीक आहे, आज तर दिवसभर घरीच होतो आम्ही. आणि इकडे आमची मयुरी डेकोरेट करते. ठीक आहे ना, ठीक आहे. सोफ्यावरती सोडलं. ए काय करते तू? परवा केक अननोन व्यक्ती हॅलो जिने न इंटिमेशन देता नाव वगैरे काही रिव्हील न करता पाठवलं. मी मस्तपैकी, मला वाटलं कोणी पाठवलं असेल. अक्षूच्या कोण एवढं मोठं वेलविशर आहे अक्षूचं, पण शेवटी कळालं हीच होती. हा का? हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर अक्षू, हॅपी बर्थडे टू यू. क्लॅप 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 क्लॅप. भरू दे. मी बनवते तुम्हाला. नाही, नको हा. नको काय बापा. डाएट डाएट काय, एवढे पिझ्झा मागवले तेवढे डाएट. बरं ना, बरं बरं. या तुम्ही. अगं थांब थांब थांब. द्या मला नंतर. एक नंबर केक है, खाणार काय? एक नंबर. प्रमोशन करायचं का? मेरा ऐसा शुगर रश हो जाएगा. गोडे नाही. मस्त आहे. बट मामाचा व्हिडिओ कॉल येतो. तर झाला आहे आमचं सेलिब्रेशन. आमची विहू बाळा एकदम थकून गेलेली आहे. तिकडे सगळं अक्षू गरम करते. त्यांच्यासाठी खास पिझ्झा मागवलं. छोटे प्लेट्स घेऊन घ्या. दोन पिझ्झा, व्हेज पिझ्झाज. सो असा होता आमचा बर्थडे. आमचा बर्थडे. सो भरपूर प्लॅन्स केलेले, बट मे बी द वेदर किंवा आता लाईफ अशी झाली आहे, विहू आहे, विहूचं प्रायोरिटी आहे, तर तेवढे जे प्लॅन्स केले ते आम्हाला एक्झिक्यूट नाही करता आले. बट ओव्हरऑल भरपूर एफर्ट्स घेतले यावेळेस यांनी. इतके एफर्ट्स की म्हणजे लक्ष पण नाही देतोय ब्लॉग मी बोलतीये. सो खूप छान बर्थडे गेला माझा. मला असंच म्हणजे एकदम थोडा निवांतमध्ये, कसलीच घाई नको, कुठे म्हणजे असं पळायचं नव्हतं, थोडं निवांतमध्ये पाहिजे होतं बर्थडे, ते तसंच झालं आहे.
सो असंच तुला काय बोलायचं आता भेटू माझ्या बर्थडेला. हा असं काय बोलू चला हा तर बिझी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मॅडमच्या बर्थडे साठी तरी सबस्क्राईब करा तुम्ही. आणि हा कॉमेंट्स मध्ये विशेष द्या. थँक्यू.